नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ओळख या विषयावरती थोडंसं बोलणार आहोत. तर तुमचं या पहिल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि तुमचं आमच्या संस्थेमध्ये आणि शाळेमध्येही स्वागत आहे. तर आपण आज सुरुवातीला बघूया ओळख, इंट्रोडक्शन. तर तुम्ही आत्ता ॲडमिशन घेतलं नसरापूरच्या शाळेमध्ये. तुम्ही शाळेत आल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं स्वागत होणार व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये. त्यासाठी त्याच्या अगोदर तुम्हाला या संस्थेची पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ही आपली संस्था आहे. ही संस्था पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी संस्था समजली जाते. या संस्थेचे लाखो विद्यार्थी आज पुणे आणि पुणे परिसरामध्ये आहेत. संस्थेची ओळख सांगताना तुम्हाला मी संस्थेबद्दल माहिती सांगतो की पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ही संस्था आपल्या नसरापूर येथे सुरुवात झाली. नसरापूर येथे गोठ्यामध्ये बाबूराव रामचंद्र घोलप साहेब यांनी ही संस्था सुरू केली आणि हे छोटंसं रोपटं आज खूप मोठं विशाल वृक्ष झालेलं आहे. या संस्थेचे आत्ताचे अध्यक्ष आहेत माननीय अजितदादा पवार साहेब. या संस्थेमध्ये विविध प्रकारचे शिक्षण आणि विविध शाखांमधून दिलं जात आहे. ही संस्था आज एवढी मोठी नावारूपाला आली आहे. या संस्थेच्या सर्व इमारती अजितदादा पवार साहेब यांनी चांगल्या स्वरूपामध्ये बांधकाम करून घेतलेले आहेत. आत्ता मुलांना आरसीसी व पॉलिश फरशी असलेल्या शाळांमधून शिकायला मिळत आहे. नाही तर पूर्वीचे तुमचे पालक वगैरे या शाळेत शिकले असतील तर ते सांगतील तुम्हाला गोठ्यामध्ये, छापरामध्ये, झाडाखाली अशा प्रकारे शाळा होती. पण आज या शाळेचं एवढं मोठं भव्य रूप आपले जे विद्यमान अध्यक्ष आहेत अजितदादा पवार साहेब यांनी इथं या संस्थेला प्राप्त करून दिलेलं आहे. तर अशा प्रकारे ही संस्थेची ओळख तुमच्या लक्षात राहून द्या. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या परिवारामध्ये स्वागत आहे. या संस्थेची नसरापूर शिवाजी विद्यालय नसरापूर ही शाखा सर्वप्रथम शाखा आहे. त्यामुळं खास विशेष की तुम्ही या संस्थेच्या पहिल्या शाखेमध्ये जिचं ओपनिंग सुरुवातीला सर्वात अगोदर झालं या शाखेमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे. या शाखेमध्ये 5वी ते 12वी पर्यंत वर्ग आहेत. यामध्ये 11वी-12वीला आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या शाखेबरोबर HSC व्होकेशनल ही एक ब्रँच आहे. या ब्रँचला तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे. या ब्रँचच्या ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या कोर्ससाठी तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे. तर या कोर्सची थोडक्यात माहिती तुम्हाला सांगतो. हा जो कोर्स आहे हा ऑटोमोबाईलशी रिलेटेड आहे. आता ऑटोमोबाईल हे सर्वात वास्ट क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये नोकरी आणि बाकीचे व्यवसाय उद्योगाला प्रचंड संधी आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या या 2 वर्षात मिळणाऱ्या ज्ञानाचा तुम्हाला आयुष्यभर आणि भरपूर फायदा होणार आहे. तर जगामध्ये आज सर्वात मोठी उलाढाल, 1 नंबरची उलाढाल जर कुठं होत असेल तर ती ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये होते. यामध्ये वाहन क्षेत्र असेल, त्यासाठी लागणारं इंधन असेल, त्यामध्ये त्याचं स्पेअर पार्ट विक्री आणि ते निर्माण करणारे कारखाने असतील आणि सोबत सर्व्हिस हा पार्ट फार मोठा आहे. सर्व्हिस वाहन एकदा खरेदी केलं की त्याला तुम्हाला सर्व्हिसिंग हे करावंच लागतं. मग ते सर्व्हिसिंगचा जो पार्ट आहे हा फार वास्ट आहे. याच्यासाठी तुम्हाला तुमच्याकडं कौशल्य लागतं आणि ते कौशल्य तुम्ही इथे घेणार आहात. या कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला शिकायला लागणारे विषय सांगतो तुम्हाला. मराठी, इंग्रजी, पायाभूत अभ्यासक्रम, पर्यावरण आणि आपले पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3 हे तीन विषय पेपर 1, पेपर 2, पेपर 3 म्हणजे ऑटोमोटिव्ह इंजिन टेक्नॉलॉजी, ऑटोमोटिव्ह बॉडी अँड पेंट टेक्नॉलॉजी, ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी. तर हे अतिशय महत्त्वाचे विषय आहेत. तुम्हाला आर्ट, कॉमर्स, सायन्समध्ये जेव्हा तुम्ही शिकायला गेला असता तर आणि इथं आल्यानंतर याच्यातला फरक सांगतो.
जर तुम्ही आर्ट कॉमर्स सायन्सला गेला तर तुम्हाला इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, मानसशास्त्र असे विषय घ्यावे लागतात आणि त्या विषयांचा तुम्हाला सध्या 12वी नंतर तरी काही उपयोग होऊ शकत नाही. 12वी नंतर इथं शिकणारे जे विषय, इंजिन टेक्नॉलॉजी म्हणजे तुम्ही इंजिन शिकणार, इंजिनचे इतर पार्ट शिकणार आणि त्याचं प्रॅक्टिस करणार, प्रॅक्टिकल होणार तुमचं आणि याचा उपयोग तुम्ही डायरेक्ट व्यवहारात करू शकता आणि पैसा कमवू शकता. पैसा कमवण्याचं शिक्षण आहे. या शिक्षणाचा उद्देशच असा आहे की मुलं पुढं जाऊन शिकून ग्रॅज्युएशन करतात आणि पुढं त्यांना कुठलं कला अंगात नसल्यामुळं किंवा कुठलं कौशल्य सोबत नसल्यामुळं त्यांना पुढं भविष्यात जाऊन काही करता येत नाही आणि ते बेकार राहतात. तर शासनाचा हा उद्देश होता की 12वी नंतर मुलांनी कुठला तरी व्यवसाय करावा किंवा नोकरी करावी, बेकार राहू नये, स्वतःच्या पायावर उभं राहावं, लवकरात लवकर पैसे कमवावे आणि घरच्यांना मदत करावी, हा त्याचा उद्देश आहे. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की या कोर्सला ॲडमिशन घेतल्यामुळं तुम्हाला होणारे फायदे हे मी तुम्हाला एक विशेष व्हिडिओ त्याच्यासाठी बनवणार आहे. त्यामध्ये तुम्हाला या कोर्सचे फायदे तुम्हाला सांगणार आहे. वरच्यावर सांगतो, या कोर्सच्या माध्यमातून आजपर्यंत लाखो विद्यार्थी शिकून एवढे मोठे झाले की आमच्यापेक्षाही जास्त कमवतात, कोट्यांनी रुपये कमवत आहेत. आज हा विषय शिकून, हा कोर्स करून मुलांनी स्वतःच्या पायावर उभं राहून एवढी प्रचंड प्रगती केली आहे की ते डोळे दिपवणारे आहे. तुम्हीही त्या मार्गावरती आहात आणि तुमचं या मार्गावरती स्वागत आहे. तुम्हाला असं नाही की ऑटोमोबाईल शिकला आणि तुमचं शिक्षण थांबलं. तुम्हाला यानंतर FY, SY, TY करता येतं. BA ते करताना तुम्हाला BA, BCom, BSc, BBA, BCA आणि LLB सर्व प्रकारच्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घेता येतं. पण महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला डिप्लोमाच्या 2य वर्षाला डायरेक्ट ॲडमिशन आहे. म्हणजे तुमचं 1 वर्ष वाचतं, 1 वर्षाची फीज वाचते आणि 1 वर्षाचा सगळा खर्च वाचतो आणि 2 वर्षात तुम्ही इंजिनियर म्हणून बाहेर पडता. आणि इकडं जे शिकलेलं आहात तेच तिथं तुम्हाला परत शिकायला मिळत असल्यामुळं ते तुम्हाला सोपं जातं आणि सहज तुम्ही ते डिप्लोमा पास होता. आमच्याकडं 2-2 मार्कशीट घेऊन येणारे, 3-3 मार्कशीट घेऊन येणारे विद्यार्थी डिप्लोमा करून पास आउट होऊन इंजिनियर झालेले आहेत आणि स्वतःच्या पायावरती, स्वतःच्या हिमतीवरती पैसा कमवत आहेत. तर अशा प्रकारचा हा जो कोर्स आहे, हा कोर्स तुम्हाला शिकत असताना पास होणं किती सोपं आहे हे सांगतो तुम्हाला. 12वीमध्ये याचं परीक्षा पद्धती अशी आहे की 80 मार्काची थेअरी आणि 120 मार्काचं प्रॅक्टिकल, असे 200 मार्क होतात. 200 पैकी तुम्हाला 70 काढायचे असतात. आता इथं तुम्ही 10वीमध्ये तुम्हाला 80 मार्काची थेअरी आणि 20 मार्काचं प्रात्यक्षिक होतं आणि ते 20 मार्कापैकी तुम्हाला 18, 19, 15च्या वरच कमीत कमी मिळालेले असतील. आणि आज ते 20 मार्क आणि तुम्ही थेअरीतून काढलेले मार्क्स मिळून तुमच्या मार्कशीटवरती आहेत. जर तुमच्या मार्कशीटवर 70 मार्क असतील तर त्यातले 20 मार्क हे तुमचे प्रात्यक्षिकाचे आहेत आणि तुम्ही काढलेले 50 मार्क्स आहेत. तर हे गोष्ट लक्षात घ्या. इथं तुम्हाला 120 मार्क आहेत. मग या 120 पैकी जर तुम्हाला 100, 110 मिळाले तर तुम्ही इथंच पास होता. थिअरीमध्ये तुम्ही अटेंड केला तरी पास होऊ शकता. तर हे थिअरीचे जे मार्क्स असतात ते तुम्हाला बोनसमध्ये मिळू शकतात आणि तुमचे इथं पर्सेंटेज वाढतं आणि इथली मुलं जे कष्ट करणार आहेत ते 90% जातात आणि सहजासहजी त्यांना पुढचे शिक्षण आणि पुढच्या याच्यासाठी त्यांना खूप प्रकारे मदत होते. तर तुम्हाला ओळख लक्षात आली असेल, आपल्या विषयाची नावं लक्षात आली असतील, याच्यावरती तुम्हाला आणखीन मार्गदर्शन मिळेल. तुम्ही हळूहळू या विषयामध्ये आणि ह्या कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा आहे. हे जे विषय आहेत मराठीतून आहेत आणि तुम्हाला मराठीतून जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आम्ही पुढं जात नाही. सर्वांनी सांगितलं की आम्हाला समजलेलं आहे तर त्यानंतरच आपण पुढं जातो. तर ही आमची ओळख झाली. तुमची प्रत्येकाने आपापली ओळख, आपल्या पालकांची ओळख आपण झूम मीटिंग जेव्हा अरेंज करू त्यावेळेस प्रत्येकाने सांगायची आहे. अशा प्रकारे आपण आता या नवीन वर्षाला सुरू करूया. धन्यवाद.